तर निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार या संदर्भात चर्चा सुरू असताना अचानक एकनाथ शिंदे हे दरे गावी आल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलंय। मुख्यमंत्र्यांच्या दरे गावातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकी घई यांनी। राज्याचे काळजीभाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या मूळ गावी असलेल्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावात आलेले आहेत। कालपासून ते याच त्यांच्या घरामध्ये मुक्कामी आहेत। त्यांच्या पत्नी देखील त्यांच्यासोबत आहेत। जर आपण बघितलं तर या घराच्या बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर आतल्या बाजूला जर आपण बघितलं तर त्यांचा ताफा देखील पूर्णपणे तयार आहे। अशी देखील इथं माहिती आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी बाहेर येऊन देवदर्शनाला देखील जाऊ शकतात। आपल्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती मानले जाणारे संजय मोरेजी आहेत। तुम्ही काल मुख्यमंत्री इथं पोहोचल्यानंतर तुम्ही त्यांना भेटलात का? हो, साहेबांना भेटलो। साहेबांची तब्येत थोडी सर्दी वगैरे बरं, त्यामुळे ते दिवसभर आरामच करणार आहेत आज। बरं, त्यामुळे असं मंदिर वगैरे असं काही कुणाला चर्चा केलेली नाही। बरं, अर्थात जर आपण बघितलं तर थेट दिल्लीवरून ते मुंबईला आले। मुंबईत महायुतीच्या काही बैठका होणार आहेत अशी देखील माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी तेव्हा दिली, परंतु तिथं न थांबता ते थेट दरे गावात आलेत। त्यामुळे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। त्यांचं काय पुढचा दौरा असणार आहे, कसं असणार आहे, आज इथंच मुक्कामी असणार आहेत, बाहेर पडणार आहेत? साहेब इथं आराम करण्यासाठी झालेले आहेत आज। बरं. आज पूर्ण दिवस घरीच मुक्कामच करणार आहेत आणि तर्क वितर्क कोठे लावतात तसं काही साहेबांनी चर्चा केलेली नाही इथं कोणाबरोबर। काळजीभाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या हे सगळ्या घडामोडी सोडून दूर त्यांच्या गावी दरेत या ठिकाणी त्यांच्या कुटुंबासह आराम करतायत आणि त्याचबरोबर देवदर्शनाला देखील जाण्याची शक्यता वर्तवली जाते। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी विकी घई, एबीपी माझा, सातारा, दरे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।